विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बी.कॉम कंपल्सरी इंग्लिश या विषयामधील प्रोज सेक्शनमधला पहिला जो प्रोज आहे तो म्हणजे इंडियाज टेक किंग या नावाने असलेला प्रोज, त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की या सगळ्या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक व्यावसायिक लोक पुढे आले, अनेक उद्योजक पुढे आले आणि त्यांनी खूप मोठं असं योगदान सामाजिक कार्य केलेलं आहे. त्यापैकी टाटा उद्योग समूह आहे, विप्रो उद्योग समूह आहे, रिलायन्स उद्योग समूह आहे, अंबानी उद्योग समूह आहे, असे अनेक महिंद्रा उद्योग समूह आहे. असे अनेक उद्योग समूह पुढे आले आणि त्यांनी आपल्या उद्योगासोबतच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो म्हणून मग सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला आणि सर्वांना मदत करण्याचं ध्येय त्यांनी उराशी बाळगलं. अशाच पद्धतीने आज आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत. ते म्हणजे विप्रो या कंपनीचे सर्वेसर्वा असलेले अझीम प्रेमजी. विप्रो ही कंपनी सुरुवातीला जी सुरू झाली ती एक ऑइल कंपनी म्हणजे खाद्यतेल निर्माण करणारी कंपनी म्हणून सुरू झाली आणि मग त्याच्यानंतर मग विप्रो या कंपनीने सॉफ्टवेअर या क्षेत्रामध्ये गरुड झेप घेतलेली आहे. केवळ सॉफ्टवेअरच नाही तर FMCG फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर प्रोडक्ट्स जे आहेत त्या कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये सुद्धा विप्रो खूप मोठ्या प्रमाणावर काम करते. आणि आता तर विप्रो या कंपनीने स्वतःच्या शाळासुद्धा सुरू केलेल्या आहेत, महाविद्यालय सुरू केलेले आहेत, विद्यापीठ स्थापन केलेलं आहे. अशा पद्धतीने आता शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा विप्रो ही कंपनी आलेली आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे की या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अझीम प्रेमजी यांना खूप मोठा रस आहे. ज्या समाजाने मला काहीतरी दिलेलं आहे त्या समाजासाठी माझ्याकडनं काहीतरी योगदान झालं पाहिजे, समाज पुढे आला पाहिजे, म्हणून मग त्यांनी हे योगदान हा उदात्त विचार ठेवून ते या सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असतात. तर आज आपण त्यांच्यावर आधारित असलेला हा जो प्रोज आहे तो प्रोज पाहणार आहोत. फर्स्ट आय विल रीड आउट, देन वी विल हॅव अ डिस्कशन अबाउट इट. India's Tech King. India's Tech King is an introduction to Azim Premji, an Indian business tycoon and chairman of Wipro Limited, one of the leading software companies in the country. Starting small with a hydrogenated cooking oil company, Premji became the fourth wealthiest Indian with a personal net worth of rupees $15.3 billion. In the year 2000, he was voted among the 20 most powerful men in the world by Asia Week. He has been listed twice among the 100 most influential people in the world by Time magazine. Premji is known for his emphasis on preserving values in business and a keen interest in building competent leaders. He is also a committed philanthropist, म्हणजे समाज सेवक, and contributes significantly to numerous social causes. This article sums up the life of this visionary business magnate, highlighting his professional achievements, philosophy of life, and his altruistic concerns. Azim Premji has led Wipro since the late 1960s. Then a $2 million hydrogenated cooking fat company, Wipro Limited is today $6 billion revenue IT, BPO and R&D services organization with presence in over 50 countries. 50 देशांमध्ये आता विप्रो या कंपनीचं काम सुरू आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये फक्त $2 मिलियन म्हणजे साधारणतः 2 करोड रुपये घेऊन ही कंपनी सुरू झाली. आज या कंपनीचे $6 बिलियन एवढा मोठा त्यांचा रेव्हेन्यू आहे, उत्पन्न आहे. कोणकोणत्या क्षेत्रामध्ये? IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BPO and R&D services. Premji started Wipro with one basic idea: to build an organization which was deeply committed to values, with the firm belief that success in business would be its inevitable eventual outcome. Unflinching commitment to values continues to remain at the core of Wipro. आपले जे तत्व आहे त्या तत्वांशी कधीही तडजोड करायची नाही.
उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून नफा मिळाला पाहिजे, पण तो समाजकार्यासाठी सुद्धा तितक्याच ताकदीने वापरता आला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. प्रेमजी strongly believes that ordinary people are capable of extraordinary things and that the key to this is creating highly charged teams. He takes a personal interest in developing teams and leaders and invests significant time as a faculty in Wipro's leadership development programs. सर्वसामान्य व्यक्तींमध्येच खूप क्षमता आहे हे विप्रोचे जे अध्यक्ष आहेत अझीम प्रेमजी यांनी ओळखलं आणि मग त्यांनी असं ठरवलं की या सर्वसामान्यांच्याच बुद्धिमत्तेचा वापर करून त्यांच्या श्रमाचा उपयोग करून आपली कंपनी पर्यायाने हे सगळे लोक मोठे झाले पाहिजे आणि म्हणून ते स्वतः अशा पद्धतीने टीम डेव्हलप करण्यासाठी एक संघटन उभं करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन एक टीम उभी करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. In Premji's view, the Wipro brand promise of applying thought is the driving force for delivering values for customers, which is the heart of business success. This has driven Wipro's pioneering efforts in quality, culminating in the Wipro way, which integrates the methods and practice of Six Sigma, PCMM, CMMI, and Lean. It also drives Wipro's focus on applying innovation for direct customer benefits, improving their time to market, enhancing their predictability and reliability, and cutting their cost. Premji is firmly committed to the belief that business organizations have deep social responsibility and that this responsibility must be discharged by conducting ethical and fair business by active involvement with fundamental societal issues and by building an ecologically sustainable business. Wipro is deeply involved in trying to improve the quality of school education through its Wipro Applying Thought in Schools initiative, a local community causes through Wipro Cares, and is determinedly committed to a journey which views ecological sensitivity in every aspect of its business and organization. Over the years, Azim Premji has received many honors and accolades which he believes are recognition for each person who has contributed to Wipro. Business Week listed him amongst the top 30 entrepreneurs in world history, which was published in July 2007. They also featured him on their cover with the sobriquet India's Tech Queen, October 2003. Financial Times included him in global list of 25 people who are dramatically reshaping the way people live, work or think and have done most to bring about significant and lasting social, political or cultural changes, which was honored him in October 2005 and November 2004. Time has listed him as one amongst 100 most influential people in the world in April 2004 and in April 2011, citing his contribution to improving the public education system in India, which serves the underprivileged and disadvantaged. He was named by Fortune in August 2003 as one of the 25 most powerful business leaders outside the US. Forbes March 2003 listed him as one of the 10 people globally who have the most power to effect change. He was judged as the Business Leader of the Year 2004 by the Economic Times. In 2005, he became the first Indian recipient of the Faraday Medal. Wesleyan University, USA, the Indian Institute of Technology, Roorkee, Manipal Academy of Higher Education, Aligarh University and Vishwesvaraya Technological University have all conferred honorary doctorates on him, while XLRI Jamshedpur has conferred the Sir Jahangir Gandhi Medal for Industrial and Social Peace. In 2000,
The Institute of Electronics and Telecommunication Engineers conferred its highest honor, the Honorary Fellowship. The US India Business Council has honored him with the Global Vision Award. He is non-executive director on the board of Reserve Bank of India. He is a member of Prime Minister's Council for National Integration and for Trade and Industry in India. He is also a member of the Indo-UK and Indo-France CEOs Forum. In January 2011, the Government of India conferred upon him the Padma Vibhushan, one of the highest civilian awards in the country. In 2005, he had also been conferred with the Padma Bhushan. The Republic of France has bestowed on him the Legion of Honor in 2011. In the year 2001, Premji established the Azim Premji Foundation, a not-for-profit organization with a vision of significantly contributing to quality primary education for every child in order to build a just, equitable, human and sustainable society. The financial resources to this foundation have been personally contributed by Premji. The Azim Premji Foundation has reached out to over 2.5 million children in more than 20,000 schools across India. In October 2006, the foundation was recognized as the Corporate Citizen of the Year by the Economic Times. The foundation is currently in the process of a very significant scale-up, including setting up a university and multiple field-level institutions, all focused on improvement in education in India and related issues of development. Azim Premji is graduate in electrical engineering from Stanford University, USA. So this is the information about India's tech king Azim Premji. The complete CV resume of Azim Premji is here in front of you. अझीम प्रेमजी ह्या भारतीय उद्योजकाचा थोडक्यामध्ये असलेला परिचय म्हणजे हा धडा या ठिकाणी आपल्यासाठी आहे. एक निबंध या ठिकाणी आपल्यासाठी मुद्दामून दिलेला आहे. यासारख्या व्यक्तिमत्वांकडनं खरंच आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे, प्रेरणा घेण्यासारखं आहे की व्यवसाय तर करायचा आहे, व्यवसायामधनं उत्पन्नही मिळवायचं आहे, नफाही मिळवायचा आहे, परंतु मिळालेल्या नफ्यामधनं काही हिस्सा हा समाजासाठी निश्चितपणे आपण दिला पाहिजे, कारण त्या समाजामधनं मिळालेलं ते आपल्याला उत्पन्न आहे. आणि जर समाज आपल्याला सुसंस्कृत करायचा असेल, इक्विटी जर समाजामध्ये आपल्याला निर्माण करायची असेल, तर निश्चितपणे अशा सर्व स्तरातील लोकांनी आपलं जे काही इन्कम असेल, जे काही उत्पन्न असेल, जो काही नफा आपल्याला मिळतो, त्या नफ्यामधला छोटासा हिस्सा का होईना हा सामाजिक कार्यासाठी खर्च केला पाहिजे, ज्या पद्धतीने अझीम प्रेमजी करतायत. अझीम प्रेमजी नावाचं फाउंडेशन सुरू केलं. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून भारतातील 20,000 शाळांमधल्या जे अंडर प्रिव्हिलेज्ड मुलं आहे, जे मुलं शाळेत जाऊ शकत नाही, ज्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जवळपास भारतातील 20,000 शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अझीम प्रेमजी फाउंडेशनने भरीव आर्थिक मदत केलेली आहे. मग ती पुस्तकांच्या स्वरूपात असेल, वह्यांच्या स्वरूपात असेल, जेवणाच्या स्वरूपामध्ये असेल, त्यांना लागणारं शैक्षणिक साहित्य असेल, शैक्षणिक फी भरणे असेल, या सर्व प्रकाराने अझीम प्रेमजी फाउंडेशनने काम सुरू केलेलं आहे. आणि लवकरच आपणा सर्वांना माहिती आहे की नवीन शैक्षणिक धोरण हे 2020मध्ये डिक्लेअर झालं, जाहीर झालं. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की आता प्रत्येक ठिकाणी विद्यापीठे सुरू झाले पाहिजे आणि भारतामधील असलेला शिक्षणाचा जो दर्जा आहे तो हा अधिक उंचावला गेला पाहिजे आणि सर्व समाजातील सर्व घटकांना शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे. म्हणून मग त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अशा ह्या संस्था आता पुढे येत आहेत. जिंदाल स्टील्स नावाची ही जी कंपनी आहे, या कंपनीने सुद्धा, जिंदाल उद्योग समूहाने सुद्धा आता जिंदाल लॉ युनिव्हर्सिटी त्यांची स्वतःची स्वतंत्र सुरू केलेली आहे. तशाच पद्धतीने आता अनेक उद्योग पुढे येऊन स्वतःच्या विद्यापीठे सुरू करत आहेत.
एज्युकेशनल इन्स्टिट्यूट सुरू करत आहेत, तशाच पद्धतीने या अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या वतीने सुद्धा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन सुरू केलेली आहे की ज्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचा प्रॉफिट मिळवायचा नाही. ते काम जे चालेल ते फक्त समाजाप्रती अर्पण करणे. तर अशा पद्धतीने आपण सुद्धा याच आदर्श जो या सर्व मान्यवरांनी घालून दिला आहे त्याच्यावर कुठेतरी चाललं पाहिजे. म्हणून इंडियाज टेक किंग बाय अझीम प्रेमजी, हु इज कॉल्ड इंडियाज टेक किंग. तर अझीम प्रेमजी इज कॉल्ड ॲज इंडियाज टेक किंग. अशा पद्धतीचा एक प्रोज आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, तो आपण आता बघितलेला आहे.